लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यात कमी मतदान झाल्यानं देशभर चर्चा असतानाच अचानक मतदानाची वाढलेली आकडेवारी समोर आली आहे। त्यामुळे देशभर प्रश्नांचं काहूर माजलंय। नेमकं काय होतंय ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। लोकसभेचं 2 टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी जाहीर केली। पण हीच आकडेवारी निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरते, कारण आकडे देताना टक्केवारी घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे। देशभरातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। कारण काय तर अचानक टक्केवारीत झालेली मोठी वाढ आणि आकडेवारी जाहीर करण्यासाठी घेण्यात आलेला वेळ। निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर त्याबद्दलची आकडेवारी निवडणूक आयोग जाहीर करत असतं। ज्या दिवशी मतदान पार पडतं तेव्हाच प्राथमिक आकडेवारी आयोगाकडून सांगितली जाते आणि अंतिम आकडेवारी ही सहसा मतदानाच्या 24 तासांच्या आत मिळते। पण यावेळी तसं झालं नाही। पहिल्या टप्प्यातील अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवसांचा तर दुसऱ्या टप्प्यासाठी 4 दिवसांचा वेळ आयोगानं घेतला। शिवाय प्राथमिक आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आहे। अंतिम मतदान आकडेवारी ही नेहमी प्राथमिक आकडेवारीपेक्षा थोडीशी जास्त असते, पण यावेळी हा आकडा बराच मोठा असल्याचं बोललं जात आहे। जवळपास 3 ते 6% यामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। भारतातल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान झालं। 102 जागांसाठी झालेल्या मतदानात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 60% मतदान झाल्याचं त्या दिवशी निवडणूक आयोगानं म्हटलं होतं। पण 30 एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीमध्ये 66.14% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। तर 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला। 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या 88 जागांसाठी या दिवशी मतदान झालं। या दिवशी 61% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं। पण 30 एप्रिलला जाहीर करण्यात आलं की एकूण 66.71% मतदान झालंय। राज्यनिहाय आकडेवारी सुद्धा आयोगानं जाहीर केली आहे। महाराष्ट्राबद्दल सांगायचं तर आधी 54.34% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं होतं, पण आता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये 62.71% मतदान झाल्याचं सांगितलं गेलंय। म्हणजेच मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीपेक्षा हे प्रमाण तब्बल 6% जास्त आहे आणि त्यामुळेच निवडणूक आयोग टार्गेटवर आलाय। मतदानाचा टक्का अचानक कसा वाढला यात कोणी फेरफार तर केली नाही ना, असा संशय व्यक्त केला जातोय। इतकंच नाही तर मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी टक्केवारी दिली आहे। 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या मतदानानंतर प्रत्येक मतदारसंघात किती नोंदणीकृत मतदार आहेत आणि त्यापैकी किती जणांनी मतदान केलं याची आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली होती। पण त्याऐवजी यंदा केवळ टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे निकालासोबत छेडछाड होण्याची भीती सुद्धा काही पक्षांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांसहच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर प्रश्नांची झोड उठवली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीका होतीये। पुन्हा एकदा म्हणायचं कारण की गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगावर काही ना काही आक्षेप होताना दिसतात। कधी आचारसंहिता भंगाविषयी राजकीय पक्षांवर करण्यात येणाऱ्या कारवाईवरून, कधी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या राजीनाम्यावरून, तर कधी इलेक्टोरल बॉन्ड्स प्रकरणावरून निवडणूक आयोग हे नेहमीच चर्चेत राहिला आहे। त्यात आता भर पडली आहे ती मतदानाच्या या टक्केवारीची। निवडणूक आयोगाने या आक्षेपांवर अजून तरी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण वादळ तर उठलेलं आहे। तेव्हा आयोगाकडून काय उत्तर येतं याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। पण या सगळ्या प्रकरणाबद्दल, मतदानाच्या अचानक वाढलेल्या या टक्केवारीबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।